फोन करतात, महाराज तुमची तारीख पाहिजे, कीर्तना करता या. म्हणजे कीर्तन आमच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलंय. आम्ही काय कीर्तन घेऊन आलो, कीर्तन अगोदर तुमच्याकडे पोहोचलं, नंतर आम्ही येतो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे प्रचारक आपण नाहीत, बरं, पण वारकरी संप्रदायच आपला प्रचारक आहे. वारकरी संप्रदायामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळाली. वारकरी संप्रदायाचे आपण प्रसिद्धीपत्रक घेतलेले नाहीत. वारकरी संप्रदायामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळते. एवढा प्रसिद्ध असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल आणि म्हणून स्वतःला निश्चित आपण भाग्यवान समजायचं की आपण वारकरी झालो, या पंढरीनाथाच्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी झालो. ही सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये पहा, आपण संतांची कमी नाही, बरं, ग्रंथांची कमी नाही. आणि भगवान परमात्मा जो आहे ना, तो एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि मग त्याची इतर जे रूप आहेत, मग प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये, अजून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये, दत्त भगवंताच्या रूपामध्ये अनेक रूप त्यांनी साकारलेली आहेत. ज्याला जशा रूपात भक्ती करायची त्याने त्या रूपात भक्ती करा. बरं, असा उदार सर्वांकरता हे छत्र त्यांनी खोलून ठेवलं. या संप्रदायाचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला कधीही कमी समजायचं नाही. निश्चित श्रीमंत समजायचं. भौतिक श्रीमंती आपल्याकडे कदाचित कमी असेल, जमिनीचे काही तुकडे कमी असतील, नोटाचे बंडल काही कमी असतील, बरं, धन दौलत कमी असेल, नाते गोते संबंध कदाचित कमी असतील, एखाद्या नेत्याबरोबर आपला वशिला नसेल, पण ही भौतिक संपत्ती द्या सोडून, पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने जी संपत्ती आपल्याला प्राप्त झाली, ही ग्रंथ संपत्ती, भगवत संपत्ती, संत संपत्ती. विठाला विठाला संत भूमी म्हणून महाराष्ट्राला गणलं गेलं, म्हणून संत संपत्ती प्राप्त झाली. अनेक संतांनी या भूतलावरती अवतार घेतला, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, आणि तुमच्या आमच्या सर्वांकरता उद्धारार्थ ग्रंथ रचना केल्या. किती अभंग आहेत, किती ओव्या आहेत, किती वाङ्मय आहे. आज इतकी श्रीमंती कोणत्या संप्रदायाला दाखवून द्या, जगाच्या पाठीवर दाखवून द्या. बाकीचं काय आहे, दुसऱ्या कोणत्याही संप्रदायाला एवढे ग्रंथ जर असतील तर मी तुम्हाला म्हणाल ती पैन देईल. विठाला विठाला विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी या भूतलावरती अवतार घेतला. त्यांना विशेषता वाटली या भूतलाची. म्हटले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता नावाचा ग्रंथ प्रस्थापित केला. बरं, म्हणजे स्वतः विष्णू भगवंतच मनामध्ये विचार करत होते. म्हणले मी कृष्ण असताना द्वापार युगामध्ये अर्जुनाकरता ग्रंथ सांगितला, पण तो ग्रंथ मी मराठी भाषिकांकरता महाराष्ट्रामध्ये अवतार घेऊन करेल. आणि म्हणून त्याच विष्णूने अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा. हरी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णू भगवंताने विचार केला, म्हणजे युद्धभूमीवरती असताना माझ्या भाग्याने मला श्रोता प्राप्त झाला, तो अर्जुन होता. मग अर्जुनाकरता सांगितली गीता, त्या ठिकाणी असा मंडप नव्हता. बर, मग काय होतं, तया बाणाची आ मंडपातू, बाणाचा मंडप होता, शस्त्रास्त्रांचा वर्षाव होता, युद्धाची खणखण होती, हत्ती उंट घोडे यांच्या सर्व किंचाळ्या होत्या. एकमेकाला शस्त्र लागल्यानंतर घाव लागल्यानंतर होणाऱ्या सर्व गोंधळ होता, रणवाद्यांचा निनाद होता. एवढ्या प्रसंगामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोहित झालेल्या अर्जुनाला, मोहित म्हणजे मोहाने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला, हे माझे आहेत आणि मी यांना कसं मारू,
असं म्हणणाऱ्या अर्जुनाला जो मोह झाला तो मोह नष्ट करण्याकरता भगवान परमात्मा जो विष्णू रूपाने तिथं कोण आहे, श्रीकृष्ण भगवान आहे, त्यांनी पाहिलं, अर्जुनाची दयनीय अवस्था ओळखली आणि तेवढ्या मोठ्या घणाघात प्रसंगामध्ये जो ज्या ग्रंथाचा उपदेश केला तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. या ग्रंथाची रचना किती वेळ लागला, ग्रंथ सांगण्याकरता किती वेळ लागला, कारण तसं जर पाहिलं तर भगवान परमात्म्याच्या मुखातून निघाले श्लोक फक्त 574च आहेत. किती आहेत? 574च आहेत. पण ते आपल्या हातामध्ये जेव्हा व्यास महर्षींनी दिले ते किती झाले? 700 श्लोकांची गीता आपल्या हातामध्ये आहे. मग त्यातला एक धृतराष्ट्राचा आहे, 41 संजयाचे आहेत आणि 84 श्लोक कुणाचे आहेत? 84 श्लोक कुणाचे आहेत? अर्जुनाचे आहेत. आणि मग राहिले किती? 574. तेवढे श्लोक कुणाचे आहेत? फक्त भगवान पंढरीनाथाचे म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचे आहेत. मग एवढ्या श्लोकाची असणारी गीता सांगण्याकरता किती वेळ लागला? आता जे नियमित पारायण करणारी महात्मे आहेत, नियमित पारायण करणारी जी साधक मंडळी आहेत, एखाद्या ग्रहणाच्या वेळेस म्हणा, पर्व कालामध्ये, एकादशी महोत्सवाच्या दिवशी किंवा गीता जयंतीच्या दिवशी पारायण करणारी काही महात्मे आहेत, ते केवळ 45 मिनिटात पारायण करू शकतात. बरं, जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर. आणि जे सुरुवातीचे थोडेसे अजून नवीन आहेत ते 2-2.5 तासापर्यंत पारायण करू शकतात. आणि त्याहीपेक्षा जे नवीन आहेत ते 3 तासामध्ये जास्तीत जास्त पारायण करू शकतात. मग एवढा कमी वेळेमध्ये तो ग्रंथ तिथं सांगितला. ऐकण्याकरता अर्जुन होता. बरं, सांगितलेला ग्रंथ वाया गेला असं नाही. शेवटी अर्जुनाला विचारलं, बाबा तुला मी हे ज्ञान सांगितलं, तुला समजलं का? नाही समजलं. मी ज्याच्याकरता सांगितलं ते काम माझं झालं का? नाही झालं. कच्चिदेत श्रुतम पार्थ, भगवंताचा शेवटचा श्लोक, कच्चिदेत श्रुतम पार्थ त्वये एकाग्रेन चित्तसा कच्चिद ज्ञान समोह प्रनष्टस्ते धनंजय. हे धनंजय, ज्या करता मी तुला हे सर्व गीता तत्व सांगितलं ते खरोखर तुझ्या मनात गेलंय आणि अंतरित असलेला जो मोह आहे तो गेला की न गेला? मग अर्जुन बोलू लागला, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. भगवंता, तू म्हणतोय ना मोह गेला की न गेला? अहो मोह जाऊ दे, तो सकुटुंबाची गेला ठाऊ घेऊन या फुला. विठाला विठाला सकुटुंब गेला. मोह गेला नाही, मोह त्याचं कारण आणि त्या कारणाचं कारण सर्व गेले. कोणतीच पिलावळ सुद्धा शिल्लक राहिली नाही, मोह गेला निघून. मग आता एकट्याला गीता सांगितली, एकाने सांगितली, प्रतिफलित झाली का न झाली? अहो तृप्तीचा ढेकर दिला ना, नष्टो मोहा, मोह गेला म्हणजे प्रतिफलित झाली. मग आता त्या ग्रंथाला 574 श्लोकातून भगवंताने बोलले, 43 श्लोकातून, 41 श्लोकातून संजयाने बोललं, एका श्लोकातून धृतराष्ट्र बोलला, 84 श्लोकातून अर्जुन बोलला. एवढ्या 700 श्लोकाचा हा ग्रंथ महाभारत ग्रंथामध्ये ग्रथित करून ठेवला. कोणी? व्यासाने. मग त्याला प्रमाण काय? आपण सुरुवातीला जे गीतेचं नमन घेतो तिथं सांगितलंय, व्यासेन ग्रथिताम पुराण मुनिना. कुठे? मध्ये महाभारतम, महाभारतम मध्ये व्यासेन ग्रथिताम पुराण मुनिना, पुराण मुनिना व्यासेन महाभारत ग्रंथम मध्ये गीता उपदेशिता ठेवलेली आहे, ग्रथिता रचून ठेवली. कुणाकरता कुणी सांगितली त्याच्या अगोदर वाचायचं, ओम पार्थाय प्रतिबोधिताम. अर्जुनाकरता प्रतिबोधित केली म्हटले कोणी? ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणेन स्वयं. नारायणेन भगवता स्वयं अर्जुना करता सांगितलेला ग्रंथ तो गीता आहे. म्हणजे त्याचा आणि आपला संबंध काय आहे? म्हणजे महाभारत ग्रंथामध्ये तो ग्रथित केला. मग महाभारताच्या द्वारा शांती पर्व नावाचं पर्व आहे, त्यामध्ये तो सांगितलेला ग्रंथ म्हणजे 52 अध्यायाचं शांती पर्व आहे. त्यातला 55 अध्यायाचं शांती पर्व आहे आणि त्यामध्ये 52व्या अध्यायामध्ये 700 श्लोकाचा हा गीता ग्रंथ आहे. ग्रथिताम व्यासेन पुराण मुनिना. मग तो आपल्यापर्यंत आला. मग ज्ञानोबरायांच्या मनामध्ये हा विचार आला, विष्णूच्या मनामध्ये हा विचार आला की हा छोटासा ग्रंथ आपण त्या काळात अर्जुनाला तिथं युद्धभूमीवर सांगितला, पण तळागाळापर्यंत तो पोहोचावा.
घराघरापर्यंत ती गीता जावी, घराघरापर्यंत गीतेचा अर्थ कळावा, या गीतार्थाने समस्त विश्व भरावं अशी कल्पना ज्ञानोबरायांना वाटली. पोटतिडकीने त्यांनी ज्या भूमीमध्ये हा ग्रंथ सांगितला त्या भूमीमध्ये आपला जन्म आहे म्हणून कधी स्वतःला कमी समजायचं नाही. विठ्ठला विठ्ठला नेवासा पंचक्रोशीमध्ये जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती ही अत्यंत भाग्याची आहे. ज्ञानोबरायांना महाराष्ट्रामध्ये कितीतरी ठिकाणं मिळाली असती गीतेचा अर्थ सांगण्याकरता, पण त्यांनी याच पैसखांबाला पाठ का दिली, याच पैसखांबाच्या समोर त्यांनी का बरं असं केलं, तर त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगून ठेवलं. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जीव जगाची जीवन सूत्र श्री महालयासे. विठाला विठाला परिसरातील आवडतं व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब पाटील मुरकुटे साहेब, हरिभक्तीपरायण ज्यांना मी म्हणत असतो नेहमी आणि हरिभक्तप्रमाणे आहेत ते. त्याचप्रमाणे आदरणीय भाऊ विठ्ठल भाऊ पाटील लंगे ही मंडळी या ठिकाणी आपल्या भानस हिवरा ग्रामस्थ मंडळींच्या अखंड हरिनाम सप्ताहाकरता भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल व्यासपीठाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. विठाला सांगत होतो की श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ तळागाळातील सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून ज्ञानोबरायांनी पैसखांबाची निवड केली. त्या पैसखांबाला पाठ दिली. काय त्या काळातला तो संपूर्ण प्रसंग असेल. त्या काळातील ज्ञानोबरायांचं वय केवळ अवघ्या 16 वर्षाचं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, तेजस्वी मूर्ती, ब्रह्मचारी संन्यासी सर्व लक्षणांनी युक्त असलेली मूर्ती आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सत्यवादाचं तप. सत्यवादाचं तप ती एका कल्पाचं नाही, अनेक कल्पाचं तप. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. एक कल्प 2 कल्प नाही. आपण एक वारी केली की म्हणतो हा एक वारी केली, एक परिक्रमा केली की म्हणतो हा एक परिक्रमा केली, 2 परिक्रमा केल्या, 40 वाऱ्या केल्या, 3 परिक्रमा केल्या. आपलं सांगणं म्हणजे काय, एकदा नालो गंगत 3दा बसलो सांगत. विठाला विठाला संत महात्म्यांचं ते नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. तेव्हा अशा प्रकारचा महाकाय ग्रंथ आम्ही निर्माण करू शकलो. तसं पाहिलं तर या गीतेमध्ये साशंक होऊन व्यासांची मती सुद्धा साशंक विवरते. भाष्यकार सुद्धा साशंकतेने ज्या ग्रंथाची हाताळणी करतात त्या ग्रंथाची मी अर्थ सांगावा, त्या ग्रंथाची व्याख्या मी करावी एवढी माझी योग्यता नाही. ज्ञानोबरायांनी म्हटलं एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू, पण संत कृपादीपकू सोजुळ असे संत श्री निवृत्तीनाथ दादांच्या कृपेने हा ग्रंथ मी निर्माण करत आहे. ज्या ठिकाणी हा ग्रंथ निर्माण झाला ते ग्रंथ म्हणजे नेवासा क्षेत्र आहे, रचनास्थान त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून ओव्या निघत असतील. काही करुणाकर श्रोते मंडळी त्या काळातले भाग्यवान. आता त्या काळातला पेहराव थोडासा वेगळा असेल. पूर्वी फेट्यावाले होते म्हणजे फेट्यावाले असतील, नंतर फेट्या हळूहळू कमी झाले, आता टोप्यावाले आहेत. आणि बरेचसे टोप्यावाले आता खिशातच टोप्या असतात, डोक्यातही नसतात. म्हणजे हळूहळू वेशभाषा थोडी बदलत जाते. हळूहळू त्याला परिवर्तन होतं. असं म्हणतात ना, जो बदलतो त्याचं नाव संसार आहे, जो बदलत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. विठाला विठाला.